आता ही वेळ आहे की परमेश्वराचं वचन आपण ऐकावं. देवाच्या पवित्र वचनाकडे आता आपण लक्ष लावत आहोत. मत्तय कृतशुभवर्तमान याचा 12 अध्याय, मत्तय कृतशुभवर्तमान याचा 12 अध्याय 9 पासून 13 पर्यंत हे वचन आपण वाचूया. नंतर तो तेथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला आणि पहा, तेथे वाळलेला हाताचा एक माणूस होता. तेव्हा त्यांनी त्याला दोष लावावा म्हणून त्याला विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? तो त्यांना म्हणाला, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचे एकच मेंढरू असून ते शब्बात दिवशी खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही? तर मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे? यास्तव शब्बात दिवशी सकृत्य करणे योग्य आहे. मग त्याने त्या माणसाला म्हटले, तुझा हात लांब कर. तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो बरा होऊन दुसऱ्या हातासारखा झाला. प्रेस द लॉर्ड. हे वचन प्रभू आज आपल्यासाठी आशीर्वादाचं करो अशी मी प्रभूकडे विनंती करतो. या वचनातून देव त्याचं रहस्य, त्याची इच्छा आपल्याला प्रगट करो आणि ती समजण्यासाठी तुम्हाला आणि मला ज्ञान आणि बुद्धी सुद्धा देव. या ठिकाणी एक घटना घडलेली आहे. येशू ख्रिस्त त्या मंदिरात असताना ती घटना ही आहे, एका माणसाला आरोग्य मिळाले. अशा अनेक लोक आहे बायबलमध्ये की ज्यांना प्रभू येशूने स्पर्श केला, आशीर्वाद दिला, त्यांना आरोग्य मिळालं. काही तर मेल्यातून जिवंत झाल्याच्याही घटना बायबलमध्ये आपण वाचतो. तर तशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा एक घटना आपण तो शास्त्र भाग निवडलाय आजच्या मननासाठी. वाळलेल्या हाताचा माणूस आहे. त्याचा एक हात वाळलेला आहे, छोटा हात, सुकलेला हात. इकडे एक नॉर्मल हात आहे, परंतु हा हात वाळून गेलाय. कोणी पाहिलंय का असा एखादा माणूस? तुम्ही स्वतः पाहिलाय कधी वाळलेल्या हाताचा माणूस? ताईने बघितला असं दवाखान्यात. माझा मित्र होता एक बायबल कॉलेजमध्ये, त्याचा हात असा वाळलेला होता, एकदम सुकलेला हात होता. तर मी फार जवळून पाहिलेला आहे. ह्यो हात एकदम जाड होता त्याचा, कारण ह्याच हाताने काम करायचं सगळं. तो हा हात लय जाड होता, इतका जाड हात होता. परंतु हा हात आहे ना एकदम असा बारीक वाळलेला हात, फक्त हड्डी आणि हात, आणि तो पण काम करू शकत नव्हता असा. तर असा एक माणूस या ठिकाणी आहे ज्याचा हात वाळलेला आहे. एक हात चांगला आहे, एक हात वाळलेला आहे. आता तो माणूस जीवन जगत आहे. हात वाळलेला आहे म्हणून का जीवन थांबलंय का? त्याच्याकडे चांगला आहे, त्या हाताने तो बऱ्याच गोष्टी हँडल करत आहे. माझ्या ज्या मित्राविषयी मी बोललो तुम्हाला, हा हात वाळलेला होता, तर मग सगळे काम तो ह्या हाताने करायचा. त्याने बळच कसं तरी ह्या हाताला स्ट्रॉंग बनवलं, कारण सारे काम यांनीच करतो तर तो आपोआप मजबूत व्हायला लागला. सगळे काम तो ह्या हाताने करायचा. लिहायचा ह्या हाताने, एखाद्या तो झाडावरही चढायचा, इतका तो मजबूत होता त्याचा हात, धरून वर चढायचा. परंतु जीवनात एक हात मात्र सुकलेला आहे. देवाच्या लोकांनो, आम्ही पण आपल्या जीवनामध्ये जीवनाचे जे आपले भाग आहे त्याच्यामध्ये आपले बरेच जे भाग आहे ते चांगले आहेत, परंतु कुठला ना कुठला एक एरिया आहे जो सुकलेला आहे. आणि प्रत्येक माणसामध्ये त्याला माहित असतं मी कुठल्या एरियामध्ये सुकलेलो आहे, मी कमजोर आहे. कदाचित तुम्ही
पैशा अडक्यामध्ये मजबूत असाल, भावनिकरित्या कदाचित तुम्ही थोडेसे आहे ना. एखादा माणूस फार शरीराने फार स्ट्रॉंग आहे, फार दिप्पाड आहे, पण तो भावनेने विचाराने एकदम अस्थिर झालेला आहे. सुशांत सिंग राजपूत हिरो होता आहे ना, त्याची बातमी माझ्या कायम लक्षात. तो पैसा भरपूर आहे, प्रसिद्धी आहे, अनेक लोक त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी तरसत आहे. माणसाला जीवनात काय पाहिजे? एक नोकरी पाहिजे. त्याला भरपूर काम भेटत होतं त्या टायमाला, अनेक पिक्चर बनवत होता. माणसाला एक काम पाहिजे, चांगली थोडीफार इन्कम पाहिजे. याला तर भरपूर इन्कम आहे. आणि 4 लोक जर गोड बोलतात, चांगलं बोलतात, प्रेम करतात, तर जिंदगी अशी निघून जाते. तर तो ह्या सर्व भागामध्ये मजबूत होता, परंतु भावनिकरित्या किंवा त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये काही ना काही तो कमजोर अवस्थेत होता. आणि मग त्याने आत्महत्या केली असं म्हणे. हालेलुया. देवाच्या लोकांनो, आम्ही जरी बऱ्याच ठिकाणी मजबूत आहोत, परंतु कुठे ना कुठे जीवनामध्ये आपला एखादा एरिया आहे, एक भाग आहे जो सुकला आहे. काही लोक फार फार हसून बोलतात, फार हिमतीने बोलतात, त्यांच्या बोलण्यात फार आवाज आहे, ताकद आहे. कालची जी गोष्ट मी आता जी साक्ष सांगितली, त्या ठिकाणी तो भाऊ असा दिसायला धिप्पाड होता, उंच पुरा, आणि त्याचा आवाज जाड. तो बोलू लागला. मला असं वाटलं, जो सुरुवातीला बोलायला लागला, म्हटलं एकदम व्यवस्थित सेटल माणूस आहे. त्याच्या बोलण्यातून, याच्या दिसण्यातून, याच्या कपड्यातून वाटतंय. जेव्हा तो सांगू लागला, माझी परिस्थिती अशी आहे, माझी फॅमिली डिस्टर्ब झालेली आहे, माझी लेकरं माझ्याजवळ नाही, पत्नी नाही, आणि मी फार परेशान आहे. त्याच्यातून दिसून आलं की त्याचा अनेक भाग आहे. कपड्याला त्यावरून दिसलं की त्याचा पैशा पाण्यात तो चांगला आहे, शरीरातून दिसलं की खाण्यापिण्यात तो व्यवस्थित आहे, ताकद आहे. परंतु कुठं ना कुठं जीवनात एक एरिया त्याचा सुकला आहे, कमजोर पडलाय, जो की कोणाला सांगता येत नाही. आमच्या जीवनामध्ये आम्ही कुठं कमजोर आहोत? आमचा पण जीवनाचा एखादा भाग कमजोर झालाय का? आम्ही पण कुठेतरी सुकलोय का? आणि मग काय चाललंय माहितीये का? बळच जो भाग मजबूत आहे का, त्या भागावर रेटून जीवन जगायचं काम चाललंय. मनात लय मोठं दुःख आहे, लय मोठी निराशा आहे, लय मोठी उदासी भरलेली आहे, हरलेली अवस्था आहे. परंतु थोडेफार पैसे पाणी आहे, चाललंय बळच रेटायचं काम. नाही, ठीक आहे, पुढे ठीक आहे. आध्यात्मिक जीवन पूर्णपणे बर्बाद झालंय. आतमध्ये शांती नाही, स्थिरता नाही, प्रेमाची भावना नाही, काहीच नाही राहिलंय, विश्वास नाही. परंतु चालू आहे, एक चांगली मंडळी भेटलेली आहे, एक चर्च भेटलेलं आहे, ओके, मी ते त्याचा मेंबर आहे, चाललंय, धकत आहे, प्रार्थना होऊ लागली. हा एक मजबूत भाग आहे तुमच्या जीवनामध्ये की होऊ लागली, परंतु त्याच्यातलं काहीच तुम्हाला समजाना, त्याच्यात कुठलाच आशीर्वाद नाही, तो भाग मात्र कमजोर आहे. हालेलुया. काही ठिकाणी पती चांगला आहे, लेकरं चांगले नाही. काही ठिकाणी पत्नी चांगली आहे, पती चांगला नाही. कुठे ना कुठं आमचा एरिया कमजोर झालेला आहे. देवाच्या प्रिय लोकांना, जर अशी अवस्था माझ्याजवळ आहे, तर आजचं वचन आपल्यासाठी आहे. बोला हालेलुया. आजचं वचन आपल्या संग बोलत आहे. मग अशी कमजोर अवस्था झालेला माणूस बरा झाला, त्याचा दुसरा हात पण चांगला झाला. जो कमजोर आहे तो चांगला झाला. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही ज्या एरियामध्ये कमजोर आहे तिथं तुम्ही मजबूत व्हावा. प्रभूची इच्छा आहे. हा काय म्हणतो माहिती का? प्रभू आता ठीक आहे यार, जाऊ दे,
मी ऍडजस्ट केलंय. हा हात नाही चालत, काम नाही करत, मी ह्या हाताने सगळं करायला शिकलो. आता लिहिता पण येतं मला या हाताने. चाललंय धकत आहे जीवन धकत. प्रभू म्हणतो नाही, माझी मात्र इच्छा अशी आहे की तुझी जी कमजोर अवस्था पण नीट व्हावी, ती पण मजबूत करून घे. प्रभू देण्यासाठी तयार आहे, त्याची इच्छा आहे. तो कुष्ठरोगी आला आणि प्रभूला म्हणे, गुरुजी तुमची इच्छा असल्यास तुम्ही मला शुद्ध करायला शक्तिमान आहात. मग प्रभू काय म्हटला, नाही नाही, माझी नाही इच्छा, माझी इच्छाच नाही तू शुद्ध व्हावा, असं म्हटलं. प्रभू असं म्हणू शकत होता ना, ए यार तू जिवंत आहे ना, जगू लागलाय ना, काही प्रॉब्लेम आहे का, जगत आहे ना. असे बरेच लोक आहे परेशान आहे, मेला तर नाही ना, चल धकून घे, चालून घे. पण नाही, तो म्हणतो प्रभू मला शुद्ध व्हायचं, ह्या एरियामध्ये पण मला चांगलं व्हायचंय. तर प्रभू म्हणतो हो, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. प्रभूने त्याला त्या एरियामध्ये चांगलं करून टाकलं. तुमच्या जीवनातला कुठला भाग आहे जो कमजोर पडलाय? फायनान्शियली कमजोर आहात का? मानसिकरित्या कमजोर आहात का? काही लोक फायनान्शियली चांगले, मानसिकरित्या कमजोर, भावनिकरित्या कमजोर आहे. काही लोक त्यांच्या समाजामध्ये फार चांगलं स्टेटस आहे, सारी दुनिया त्यांना चांगलं म्हणते, भाऊ दादा हो लय चांगला माणूस. त्यांच्या परिवारामध्ये ताळमेळ नाही, सारी दुनिया चांगलं म्हणते, आतमध्ये ताळमेळ नाही. काहींना रिलेशन मेंटेन करता येत नाही, नाते खराब होते खराब होते खराब होते. काही लोक या सगळ्या गोष्टी चांगले, परंतु त्यांना देवविषयक ज्ञानच नाही. बायबलमध्ये असं म्हटलंय, जो भौतिकरित्या धनवान आहे परंतु देवविषयक गोष्टीमध्ये धनवान नाही, तो त्या धनवान माणसासारखा, ज्याला प्रभू म्हटला, अरे मूर्खा, आज रात्री तुझा प्राण मागितला जाईल, मग तू जे योजिलं ते कोणाचं होईल? प्रभू म्हणतो देवविषयक बाबतीत पण आम्ही धनवान पाहिजे. मला सारं कळलं पाहिजे, मला माहित पाहिजे प्रभूची इच्छा काय, मला माहित पाहिजे बायबलचे सिद्धांत काय, मला माहित आहे माझ्या जीवनाचा चालण्याचा मार्ग कसा आहे. प्रभू मला कळला पाहिजे. जर देवाच्या लोकांनो, मी एखाद्या एरियामध्ये कमजोर आहे, तर आजचं वचन माझ्यासाठी प्रभू प्रगट करत आहे. बघा, प्रभूने याला बरं केलं, तर बरं कसं केलं हे आपल्याला ऐकायचं. मग मी सुद्धा कसा बरा होईल, देव मला कसं बरं करेल, माझा तो एरिया जो सुकलाय तो कसा आशीर्वादित करील, कसा हिरवागार करील, तो आम्हाला समजून घ्यायचा आहे. 2-3 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होत्या ज्याच्यामुळं तो बरा झाला, त्याचा सुकलेला हात मजबूत झाला. नंबर 1, त्या ठिकाणी हा माणूस त्या मंदिरामध्ये होता. बायबल काय सांगतं, 9 वचन वाचा. नंतर तो तिथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला. 10, आणि पहा, तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. वाळलेला हाताचा माणूस कुठं होता? सभास्थानामध्ये होता. वाळलेला हात आहे माझा देवा. कोणी परफेक्ट नाही या जगामध्ये, कोणीच नाही. काही ना काही कमजोरी घेऊन आपण जगत आहोत, परंतु ती कमजोरी घेऊन मी कुठे आहे हे महत्वाचं आहे. मी कमजोर आहे, काही प्रॉब्लेम नाही, सगळेच कमजोर असतात कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये, परंतु ते कमजोर अवस्था घेऊन मी आहे कुठं, बसलोय कुठं? ही कमजोरी घेऊन हा माणूस सभास्थानामध्ये बसलेला आहे. हे फार एक रोचक गोष्ट आहे देवाच्या लोकांना, फार मनाला भेटणारी गोष्ट आहे. कमजोर अवस्था घेऊन बसलाय कुठं? सभास्थानामध्ये. याच्यासारखे काही माणसं सभास्थानाच्या बाहेर बसलेले, गेटवर भिक्षा मागायला, कारण हात कमजोर आहे. ते त्या एरियामध्ये गेले, भीक मागण्याचं क्षेत्र, त्या क्षेत्रात ते निघून गेले, कारण मी कमजोर आहे. त्याचा फायदा असा घ्या, तिकडे त्यांनी स्वतःला ऍडजस्ट केलं. हा कमजोर आहे,
है ना? कित्येक लोक आपण बायबलमध्ये वाचतो जे भीक मागत बसले होते. पांगळा भिकारी मंदिराच्या बाहेर दरवाजात, मंदिरात नाही, तिकडं पायाने पांगळा आहे, मंदिराच्या बाहेर बस. हा पण तर हँडिकॅप आहे ना, त्याच याच्यात मोडतो ना. आहे की नाही ताई? तुम्हाला माहित असेल, आता एखादा पांगळा आहे आणि एखादा हाताने काहीतरी, तर फरक करतील का त्याच्यात? है ना? काही गव्हर्नमेंट मानधन पण देतात, त्यांना मदत देतात. मग असं म्हणतील का नाही नाही तू पांगळा आहे मग तुलाच देऊ, हात तुझा खराब आहे तुला नाही देत, असं होईल? नाही. डोळा खराब आहे, हात खराब आहे, पाय खराब, जे असेल ते हँडिकॅप मध्ये येऊन जातं. अपंग, तो अपंग आहे, तो मंदिराच्या त्याने ते निवडलंय. बघा, ज्याची त्याची विचारधारा आहे, ज्याची त्याची विचारधारा आहे, ती विचारधारा आपल्याला एक तर आशीर्वादित करते, नाहीतर अशी खालच्या थराला घेऊन जाते. तुम्ही कमजोर आहे म्हणून तुम्ही खालच्या थराला नाही जाणार. तुमची विचारधारा पण कमजोर झाली म्हणून तुम्ही खालच्या थराला गेले. तो पांगळा आहे, हा हात वाळलेला आहे, सारखेच आहे, दोघांची समस्या एकच आहे. परंतु त्याने ते ठिकाण निवडलं, मी मंदिराच्या बाहेर बसतो आणि भीक मागतो. आणि याने काय निवडलं? हा म्हणतो मी मंदिरात जाऊन प्रार्थना करतो. तो बाहेर आहे, त्याला तात्पुरतं लगे आता काही ना काही भेटत आहे, आता त्याला काही ना काही 2 रुपये 1 रुपया लोक देते. याला आता काहीच भेटत नाही. मंदिरात जाऊन आता याला काही 2 रुपये 1 रुपये काही भेटायला तयार नाही. पण याला जे भेटत आहे ना, हे याला माहिती. काय भेटत याला? तिथं वचन सांगितलं जाते, ते वचन ऐकून याच्या मनाला जागृती येते. काय तुम्हाला काय देऊ लागलोय मी इथं? कित्येक लोक असं म्हणतात, चर्चला ख्रिश्चन झाले, चर्चला गेले, तुम्हाला पैसे भेटले. मला सांगा, मी दिलेय का कधी तुम्हाला पैसे? मी उलट तुमच्याकडून घेतलेले. दान घेऊन चाललो तुमच्याकडून. कुठे दिले मी तुम्हाला पैसे? तरी आपण चर्चला जातो. मग काहीतरी आहे जे दिसत नाहीये परंतु भेटते. शांती भेटते, समाधान भेटते, ज्ञान भेटते, काहीतरी जीवन जगण्याची उमंग भेटते, निराशेतून बाहेर निघते, धैर्य येते, आशा निर्माण होते. आणि ह्या ज्या गोष्टी ना, ह्या इतक्या महागड्या गोष्टी आहे, फार महाग आहे, म्हणून या गोष्टी कुठल्याच दुकानात भेटत नाही. एक माणूस निराश आहे, त्याला आशेची गरज आहे, कोणत्या दुकानात जाऊन विकत घे की मला आशा निर्माण करा माझ्या मनात? कुठंच नाही. आणि करोडो लाखो रुपये देईल तरी त्याला आशा कोणी देऊ शकत नाही. देवाचं वचन मंदिरात आम्हाला आशा देत. खचून गेलो, परिस्थिती समोर गुडघे टेकले, अरे काहीच व्हायना, परिस्थिती बिघडतच चालली. काजीकर भाऊनी साक्ष सांगितली मला, म्हणे मी भांगशी डोंगरावर गेलो आत्महत्या करायला, परिस्थिती बिघडत चालली, असं वाटलं तर मरून जावा, काही होत नाही आपल्या जीवनात. असा निराश, असा उदास. प्रभूचं वचन ऐकल्यावर काय होते? आशा येते. प्रभू म्हणतो, कधी कधी वचन येतं, मी तुझ्या बरोबर आहे. एवढंच, मी तुझ्या बरोबर आहे. कधी कधी एक वचन येतं, जन्म देणारी आई आपल्या तहान्या दूध पिणाऱ्या बाळाला विसरू शकते, मी तुला कधीच विसरणार नाही. विषय मिटून जातो की तो म्हटलाय ना की मी नाही विसरणार. होईल, काहीतरी होईल, काहीतरी मार्ग निघल कधी ना कधी. सविताताईच्या जीवनात कसा मार्ग निघलाय? हालेलुया. निराश, उदास, संपल्यासारखं, अरे हे काय झालंय, अरे कधी बदलणार नाही माझी लाईफ अशीच. आणि जाते प्रार्थनेला. त्याच्यातून काय भेटलं माहिती का?
त्याच्यातून ताकद भेटत राहिली की थांब, काही चुकीचा निर्णय घ्यायचा नाही, मी आहे, मी करणार आहे, माझा टाइम ठरलेला आहे. थांब, ह्या आठवडे वचन वाचलं तर तो आठवडा संपेपर्यंत शनिवारपर्यंत पुन्हा बॅटरी डाऊन, पुन्हा रविवारी रिचार्ज, पुन्हा दुसऱ्या हप्त्यापर्यंत डाऊन, परत रिचार्ज. अरे काय. आणि असं करत करत आतापर्यंत संसाराचा गाडा चालला आणि आता चांगले दिवस पण दिसले. हालेलुया. प्रभूच्या लोकांना काय भेटतं तर हे भेटतं, आशा भेटते, हिम्मत भेटते, धीर भेटतो. आणि जेव्हा आराधना चालू होते ना, गीत चालू होतं, जर खऱ्या मनाने एकदम स्वतःला विसरून आराधना केली ना, तर मनात जी आलेली निराशा, उदासी, चिंता, राग, टेन्शन, चिडचिड हवा अशी पुरी धुवून जाते. आता नाही का, असा पाऊस रापा पडल्यावर काय होतं, सार असं धुवून धावून नाले वडे आणि थोडं थोडं रिमझिम पडत राहिल्यावर सर चिडचिड चिडचिड हा होत असा रापा पडावा. आणि जेव्हा आराधना सुरू होती ना, अशा टाळ्या रपा असं गाणं, अशी भक्ती रपा साऱ्या चिंता, मळ, खळ, राग, टेन्शन सगळं धुवून जात. आणि मग तू म्हणतो आता लय भारी फ्रेश. हालेलुया. अरे अशी सर्व्हिसिंग कुठे भेटते का? गाड्यांची सर्व्हिसिंग गॅरेजला होती, माणसाच्या मनाची पण सर्व्हिसिंग असते आणि ती आपण चर्चमध्ये करत असतो. देवाच्या प्रिय लोकांनो, बघा, हा पहिली गोष्ट, याला आशीर्वाद मिळाला, याचं कमजोर क्षेत्र चांगलं झालं, याचा एरिया मजबूत झाला. एक हात, तुमचंही कमजोर क्षेत्र मजबूत होऊ शकतं, परंतु कशाने? सध्या जी ही कमजोरी आहे ती घेऊन तुम्ही सभास्थानामध्ये बसा, मंडळीमध्ये बसा, भक्तीमध्ये बसा. एक दिवस काय होईल माहिती का? हा कित्येक दिवसापासून येते, वचन ऐकते, काहीच होत नाहीये. परंतु जिथं वचन चालतं ना, तिथं येशू ख्रिस्त कधी ना कधी येतो. त्या सभास्थानामध्ये येशू आला त्या दिवशी, आणि येशू आला आणि त्या दिवशी मात्र याचा दिवस होता, हा बरा झाला. इतक्या दिवसाचे सारे वचन आज पुरे झाले. तर आम्हाला आमची कमजोर अवस्था घेऊन मंडळीमध्ये बसायचे, घरी नाही बसायचे, बाहेर नाही बसायचे. तो माणूस तिकडं, तो पांगळा, तो बाहेर बसलाय कमजोर अवस्था घेऊन. देवाची दया होती, तिकडं आले पेत्रनी ऑन म्हणून बरं झालं. तो बाहेर, त्यांनी ते आपला एरियाच निवडला होता. हा यांनी मात्र काय केलंय? हा मध्ये वचन ऐकत. बोला हालेलुया. प्रार्थनेमध्ये जा, मंडळीमध्ये राहा, वचन ऐकायला जा, सेवकांच्या संग राहा. काही ना काही एक दिवस, एक टाइम येईल, एक वेळ येईल, प्रभू तुमची ती कमजोर अवस्था मजबूत करून टाकेल. मी तुम्हाला सांगतो, मी बायबल कॉलेजला जाण्याच्या अगोदर पहिली गोष्ट तर मी इतका कमजोर होतो, शिक्षणात कमजोर, पैशात कमजोर, ताकदीत कमजोर, हिमतीत कमजोर, टोटली पूर्णपणे कमजोर, कशातच बसू शकत नव्हतो. मी बायबल कॉलेजला गेलो, पहिल्यांदा मला असं स्टेजवरती बोलवलं गाणं गाण्यासाठी. आणि तुम्हाला सांगतो, तो दिवस मला आजही लक्षात आहे, मी कधीच विसरणार नाही. स्टेजवरती गेलो आणि रडत उभा राहिलो. एवढे लोक बसलेले, मला इथं उभं राहून गाणं म्हणायचं, मी रडत उभा राहिलो, काहीच बोल ना, गाणं काय ना काहीच नाही, फक्त रडत उभा. तिथं बायबल कॉलेजच्या भावाला हात धरून मला खाली गेलं, रडत गेलो आणि रूम मध्ये जाऊन आणखीन जास्त रडलो. मला भीती वाटली की असं असतं का, ही एवढ्यांच्या समोर उभं राहायचं, गाणं म्हणायचं आणि बोलायचं. कमजोर अवस्था, एज्युकेशन मध्ये कमजोर, बोलण्यात कमजोर, कलागुणांमध्ये कमजोर. परंतु ही कमजोर अवस्था घेऊन मी तिथंच बसलो.
देवाच्या सानिध्यात, देवाच्या सानिध्यात, देवाच्या सानिध्यात. हालेलुया. देवाच्या सानिध्यात बसल्याने देवाने हळूहळू कमजोरी दूर केली, प्रत्येक एरिया मजबूत करत गेला. आणि जी साक्ष्य मी तुम्हाला सांगितली, आज देवाच्या आशीर्वादाने 6 ते 7 राज्यांमध्ये फिरून सेवा करायची देवाने संधी दिली. आता ते जे साऊथचे जेवढे लोक आहे ना, ख्रिश्चन लोक, एकदा प्रकाश अंकलने फार सुंदर शब्द वापरला होता. ते म्हणे, भाई साउथ में हमारे जितने क्रिश्चियन लोग हैं ना, म्हणे वो बाल की खाल निकालते म्हणे, बाल की केसाला कुठं खाल असते का? बाल की खाल म्हणजे केसाचा चामडा काढते, केसाला कुठे चामडा आहे, म्हणजे ते इतके बारीक विचार करतात म्हणे. म्हणून तिकडच्या ख्रिश्चन लोकांना वचन त्या लेवलचं पाहिजे, नॉर्मल चालत नाही. इतक्या खोलमध्ये अर्थ त्यांना सांगता आले पाहिजे, अशी ते लोक. आणि देवाने बघा त्या साईडला तेलंगणामध्ये जाऊन संदेश सांगण्याची देवाने एक संधी दिली. हालेलुया. आणखीन एक गोष्ट सांगतो, आतापर्यंत मी बघितलंय, बाकीच्या असतील, परंतु माझ्या पाहण्यात आलं की मराठी पाळक साऊथच्या पास्टर लोकांचं ट्रान्सलेशन करू शकतो. ते इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये बोलतील, आपण त्या आपल्या लोकांना मराठीचं. परंतु मला पहिल्यांदा अनुभव आला की मी संदेश सांगत होतो, माझं ऐकून ते ट्रान्सलेशन तिकडच्या लोकांसाठी. हालेलुया. ही मोठी गोष्ट आहे, माझ्यासाठी तर लई मोठी गोष्ट आहे, कारण मी कशातलाच माणूस नाही. प्रभू म्हणतो, आपली कमजोर अवस्था घेऊन पुढे बसा प्रभूच्या सानिध्यात, मंडळीत, प्रार्थनेमध्ये, भक्तीमध्ये. तो कमजोर अवस्था चेंज करील. हालेलुया. आता बघा, हा जिथं बसलेला होता तिथे एक प्रॉब्लेम पण होता. बऱ्याच वेळेस आपण जी मंडळीत जातो, प्रार्थनेला जातो, चर्चमध्ये जातो, तर सगळेच सारखे नसतात. सारे बोट सारखे नाही, 5 बोट सारखे नाही. तिथं आपल्याला काही असे थोडेसे चुकीचे अनुभव पण येऊ शकतात. आता इथं बघा, इथं हा गेलाय प्रार्थनेला, या लोकांनी त्याला पकडलं, येशूच्या समोर उभा केलं, आहे ना, येशूच्या समोर उभा केलं या हात सुकलेल्या माणसाला. काय उद्देश? 10 वचन. आणि पहा, तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. तेव्हा त्याने त्याला दोष लावावा म्हणून त्या शब्दात आहे ना, आज रोग बरं करणं योग्य आहे का? हा बिचारा प्रार्थनेला गेला, याला वाटलं मंदिर आहे, चर्च आहे, देवाची भक्ती, इथं काही पॉलिटिक्स थोडी चालणार आहे. पॉलिटिक्स वगैरे काही नाही, इथं भक्ती आहे, मला आशीर्वाद घ्यायचा आहे. पण काय झालं, चर्चमध्ये तिथं पॉलिटिक्स चालू आहे. याला हाताशी धरलं आणि प्रभूची परीक्षा पाहण्यासाठी याला उभं केलं. असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं. बऱ्याच ठिकाणी असं थोडंफार चुकीचेही लोक असतात. येशू ख्रिस्ताची मंडळी 12 शिष्यांची, त्याच्यामध्ये यहुदा इस्करियोत हा कसा होता? हा वाईट होता, हा चुकीचा होता. आणि येशूची मंडळीमध्ये चुकीचा माणूस राहू शकतो का? जर येशूच्या राहू शकतो, तर आपल्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. हालेलुया. जब्दीचे 2 मुलं होते, ते कशासाठी येशूच्या मागे चालले होते? राजपद मिळावं म्हणून. आणि एकदा त्यांनी आपल्या आईला तिकडे पाठवलं वशिला म्हणून, मध्यस्थी करायला. आणि त्या आईने येऊन सांगितलं की गुरुजी, माझ्या मुलांना, दोन्ही मुलांना तुमच्या राज्यात एकाला उजवीकडे एकाला डावीकडे जागा द्या. म्हणजे काय? एकाला पंतप्रधान एकाला गृहमंत्री करा. असे पण लोक होते येशूच्या मंडळीमध्ये. तो यहुदा तर चोर होता ना, यहुदा इस्करियोत दानातले पैसे चोरायचा असं म्हटलेलं आहे. थोमा अविश्वासी होता, विश्वास ठेवत नव्हता. अशा अनेक गोष्टी देवाच्या प्रिय लोकांनो, की त्या मंडळीत पण कोणी ना कोणी अशी गडबड थोडेफार होते. आम्ही जातो एखाद्या मंडळीमध्ये आणि आम्हाला एखादी चूक पाहायला भेटते,
यार तिथं थोडस बघा कसं आहे ते, असं राहतं का? आणि मग आम्ही डायरेक्ट मंडळी सोडून देतो, प्रार्थना सोडून देतो. असं आहे का? असं योग्य आहे का? योग्य नाहीये देवाच्या लोकांना. प्रभूचं वचन सांगतं की हा मंडळीमध्ये जाऊन बसला, सभेमध्ये जाऊन बसला, तिथं थोडासा चुकीचा उद्देश चालू होता, तरी सुद्धा तो तिथं बसला. याला त्यांनी हाताशी धरलं त्यांचा चुकीचा उद्देश पूर्ण करण्यासाठी. परंतु एक गोष्ट आम्हाला पाहायला भेटते, त्यांचा असं चुकीचा उद्देश, याला धरून त्यांनी सुसमोर नेलं चुकीच्या उद्देशाने. त्यांचा चुकीचा उद्देश आहे, राहू द्या, प्रभूला जे करायचं प्रभू तेच करणार आहे. त्यांचा चुकीचा उद्देश, त्याला म्हणे इकडे चल चल पुढे चाल, पुढं पुढं वय. तो बिचाराला पण बसलेला आहे माग हात धरून. ते तर मला नका बाबा, मी तर बरं आहे, मी ऐकतोय वचन प्रार्थना, मला काही तुमचं घेणं देणं आहे काय भानगडी, ते तुम्ही तुमचं काही करा. ते म्हणतो नाही चाल चाल पुढे चाल. त्याला धरलं आणि येशू समोर नेऊन उभा केलं. चुकीचा उद्देश. कदाचित कधी कधी असं होतं बरं का, आम्हाला एखादा सेवक किंवा एखादा विश्वासणारा आम्हाला चुकीच्या पद्धतीने ट्रीट करतो. मला केले, माझ्या जीवनात घडलेले. परंतु ते जरी चुकीच्या पद्धतीने मला ट्रीट केलंय, पण माझ्यासाठी मात्र आशीर्वादच आलेला आहे. प्रभूला माहिती काय करायचं. हालेलुया. याचा हात बरा झाला, याच्या मागं पहिलं कारण हा सभास्थानामध्ये बसलेला, आपली कमजोर अवस्था घेऊन सभास्थानामध्ये बसलेला आहे. दुसरी एक गोष्ट ज्याच्यामुळे त्याचा हात बरा झालेला आहे, काही लोकांनी त्याचा वापर केलाय स्वतःच्या कामासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी. हे जे त्याला घेऊन गेले, यांचा उद्देश होता येशूला धरायचं, पकडायचं, त्याच्यासाठी याला वापरून घेतलं. पण तरी सुद्धा याला आशीर्वाद भेटला. बोला हालेलुया. कधी कधी काय होतं माहिती का, एखादा सेवक, मी खाजेकर भाऊचाही वापर करतो, त्यांच्या समोर सांगतो नाही रात्री अपरात्री प्रार्थनेला जायचंय, सगळ्याला सोडून द्यायला होतो पवार प्रार्थनेला. ते बिचारे आता थकून दमून आले, ते येतात, चला प्रार्थना अरेंज करायची, काही इकडे धावपळ, ते हे करायचं, ते बिचारे धावते पळते करते. काय चालू या वापर चालू. एखादा व्यक्ती नीट विचार करून म्हणे, यार माणूस काय वापर करू घेतो यार आपला. हालेलुया. अहो वापर चालू आहे, परंतु या सगळ्या वापराचा शेवट काय होणार? काय? प्रार्थना, सेवा, भक्ती. काय होऊन काय होणार आहे? याच्यातून भक्ती निघणार आहे. ठीक आहे, मी माझ्यासाठी बी काही फायदा करून घेतला, त्यांचा 50% माझ्यासाठी केला असेल, बाकीचा 50% कुठं गेला? भक्ती. करू नये असं, परंतु जर कोणी करत असेल, परंतु आम्ही तिकडे ध्यान द्यायची गरज नाही. कारण कधी कधी असं होतं, त्या चुकीच्या एका गोष्टीसाठी धरून आपण डायरेक्ट प्रभूला सोडतो, मंडळीला सोडतो. तो चुकीचा आहे, त्याची शिक्षा त्याला भेटणार आहे, आपणही नाश होऊ लागलो ना. त्यामुळे इकडे नाही पाहिजे. माझा वापर करत आहे एखादा सेवक, एखाद्या मंडळीतला व्यक्ती, त्याच्यातून काहीतरी प्रभूचं घडत आहे, ज्या सोडून. हालेलुया. सोडून द्यायचंय. परमेश्वराचं वचन सांगतं उपदेशकाच्या पुस्तकामध्ये, तुझं अन्न जलावर सोडून दे, बहुत दिवसांनी तुझ्याकडे वापस येणार आहे. बहुत दिवसांनी हिंडून फिरून ते येईल. जे तुम्ही केलंय ना, त्याचा आशीर्वाद नक्की आपल्याकडे येणार. एक देवाचे दास होते, फार चांगले, फार चांगले, आणि काही प्रॉब्लेम नाही, मी काय त्यांच्यावर काही नाराज नाही. मी म्हणतो की त्यांचा तो हक्क होता. त्यांनी मला वचन शिकवलं, मला प्रार्थना करायला शिकवलं, मला हिंमत दिली, धैर्य दिलं, मला घेऊन फिरले, मला अनेक गोष्टी शिकण्यात आल्या, शिकलो मी त्यांच्या बरोबर. मग त्यांची अपेक्षा होती मी थोडंसं त्यांना मदत करावं, त्यांच्या कामी पडावं. वचनात बी लिहिलंय ना, पहिल्या ग्रंथिकारास पत्रामध्ये 9व्या अध्यायामध्ये, तिथं म्हटलेलं आहे की जर आम्ही तुमच्यासाठी आत्मिक गोष्टीची पेरणी केली आणि तुमच्या भौतिक गोष्टीची कापणी केली, तर याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे? जगिक लोक जर हा तुमच्यावरचा अधिकार गाजवतात, म्हणजे गव्हर्नमेंट अधिकार गाजवते ना, टॅक्स घेते, GST टॅक्स, काय हे घर
रमेश भाऊनी बांधलं, त्यांनी पैसा कमावला, त्यांनी जागा घेतली, त्यांनी बांधले, मेहनत केली, त्याचा टॅक्स कुठं भरावा लागते? भरावा लागतो, हा भरावा लागणार, कर द्यावं लागणार. गाडी घेतली त्याच टॅक्स, अरे मी घेतली, माझे पैसे, तुमचं काय भानगडे? टॅक्स. हालेलुया. मग पाऊल ते समोर ठेवून म्हणतो की जगिक लोक तुमच्यावर हा अधिकार गाजवतात, तर मग आम्ही गाजवला तर काय मोठी गोष्ट आहे? मग ते देवाच्या दासाने मला इतकं शिकवलं, मला उभं केलं, मजबूत केलं, आणि त्यांची अपेक्षा होती तर मी त्यांच्या काही काम यावं. हालेलुया. त्यांची अपेक्षा होती मी त्यांच्या घरामध्ये भांडे धुवावे, मी धुतले. त्यांची अपेक्षा होती त्यांच्या घरातलं काम करावं, मी केलं. त्यांची अपेक्षा होती घर बांधायला मी त्यांना मदत करावी, मिस्त्र्याच्या हाताखाली, मी केली. आणि मी आनंदाने सांगतो की ते बी करत असताना मला भरपूर आशीर्वाद भेटले. आणि मी हे ठामपणे म्हणतो की हो ना, त्यांचा अधिकार होता ना. काय काय चुकीचं केलं जर थोडी अपेक्षा ठेवली तर? माझा आत्मा जर नरकात जाण्यापासून वाचवला, मी इकडं तिकडं वाळूस मध्ये फिरत होतो, भटकत होतो, तुकार झाला असतो, मला एका चांगल्या लाईनला लावलं, प्रभूच्या मार्गात आणलं, मग थोडासा फायदा त्यांचा जर झालाय माझ्याकडून, तर काय चुकलंय? हालेलुया. मी हे मानतो, मी स्वतः हे मानतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या लोकांना बघा, इथं हे लोक शास्त्री पुरुषी स्वतःच्या फायद्यासाठी याला पुढे करते, परंतु त्यांनी त्या उद्देशाने केलं, परंतु याचा आशीर्वाद मात्र याला भेटलाच. काही लोक म्हणतात त्या पाळकाने माझा वापर करून घेतला. अरे करू दे ना, सेवेमध्ये करून घेतला. तुझे मित्र मंडळ तुला दारू प्यायला नेत होते, भांडायला उभं करत होते, काय बरं काय करत होता तू तिकडे बसून? तू कारपणा करत होता, रिकाम्या चहाड्या करत होता, डोकं खराब करून घेत होता. मग या पास्टरने तुला घेऊन फिरला, काहीतरी थोडासा वापर करून घेतला, सेवेसाठीच घेतला ना. प्रॉब्लेम काय? हालेलुया. मी स्वतः पर्सनली हा विचार करतो. आणि जेव्हा आम्ही प्रत्येक कार्य प्रभूच्या राज्यात करतो, वचन काय सांगतं माहिती का? प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. प्रभूमध्ये व्यर्थ नाहीये, ते फायदेशीर आहे. हालेलुया. प्रभूमध्ये आमचे सर्व श्रम फायदेशीर आहे. आणि मग याने त्या लोकांच्या त्या कामी पण पडला. ठीक आहे बाबा, तुम्ही काय चाललंय, काय करू लागले, तुमचे काम माझ्याकडून काढून घेते, घ्या काढून. मंदिरातच आहे ना, मंदिरात आहे, देव तुम्हालाही पाहते, देव मलाही पाहते, देवाच्या राज्यात हे सगळं चालू आहे का? ओके ठीक आहे. उठला तो, चला पुढे घेऊन चालतं, चला. नाही उभं केलं, उभं राहा म्हणे 5 मिनिट तिथं, आम्हाला थोडंसं आमचं काम काढून घ्यायचंय. प्रभूने आशीर्वाद दिला, त्यांच्या जागेवर त्यांच्या जवळ ठेवलं, याचं याला देऊन टाकलं. बोला हालेलुया. आता बघा, ह्या ज्या 2 गोष्टी घडलेल्या आहेत. पहिली गोष्ट हा सभास्थानामध्ये होता, दुसरी गोष्ट त्या लोकांच्या कामी पडला, त्यांनी वापरून घेतलेला, परंतु ह्या वापरण्यामुळं तो माग बसेल होता, तो पुढे आला. तसं येत होता का पुढं? बायबल सांगतो कोणी त्याला येशू ख्रिस्ताच्या समोर आणलं? त्या लोकांनी, शास्त्री परुषी लोकांनी, काय उद्देशाने? स्वतःचा पर्सनल उद्देश होता, स्वतःचा फायदा. अरे पण त्याच गोष्टीमुळे हा पुढे आलेला आहे. बोला हालेलुया. म्हणून योसेफ काय म्हणतो? उत्पत्तीचं पुस्तक 49 अध्याय, माफ करा, 50 अध्याय 20 वचन. तुम्ही माझे वाईट योजिले. योसेफ आपल्या भावांना म्हणतो की तुम्ही माझे वाईट योजिले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले. देवाने ते चांगल्यासाठी योजिलं होतं. कोणतं योजिलं होतं?
चांगल्यासाठी देवाने कोणतं योजिलं होतं? जे योसेफाच्या भावाने वाईट योजिलं होतं तेच देवाने चांगल्यासाठी योजिलं होतं. हालेलुया. म्हणजे ते जे वाईट, कोणतं वाईट होतं? द्वेष केला. आणि योसेफ काय म्हणतो, ते कोणी योजिलं होतं? सुरुवातीला म्हणतो तुम्ही माझ्यासाठी वाईट योजिलं होतं, परंतु देवाने ते म्हणजे जे वाईट ते चांगल्यासाठी योजिलं होतं. म्हणजे मुळात हे जे वाईट कोणी योजिलं होतं, या सर्वांच्या पाठीमागं कोण आहे? देव आहे. सध्या कोण दिसतंय? हे भाऊ दिसतात, परंतु पाठीमागं देव आहे. मग देवाने काय काय योजिलं होतं? नंबर 1, भाऊ लोक त्याचा द्वेष करू लागले. हे कोणी योजिलं होतं? देवाने योजिलं होतं. म्हणजे तुमचा जर कोणी द्वेष करतंय, हालेलुया, तुमचा द्वेष चालू आहे, तुम्हाला फेकून देते, तुम्हाला अपमान, धिक्कार नको हा. तो बायबल सांगतं, दिसतोय समोर माणूस, पण तुम्ही जर प्रभू मधले व्यक्ती आहात तर त्याच्या पाठीमागे देव असू शकतो. द्वेष देवानी करायला लावला. नंबर 2, खड्ड्यात टाकला आहे ना, ते भावांनी योजिलं. आणि हा का आता काय म्हणतो, ते देवानी योजिलं होतं. मग ते खड्ड्यात कोणी टाकलं होतं? खड्ड्यात टाकण्याची योजना कोणाची? देवाची, त्याच्या भावांच्या द्वारे. मग एखाद्या वेळेस आपल्या जीवनामध्ये आपण खाली पडतो, खड्ड्यामध्ये येतो, नुकसान, डाऊन झालो, गेलो, अधोगती, प्रगतीच्या ऐवजी अधोगती. पण योजिलंय. आम्ही म्हणतो याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं. योसेफ म्हणतो ते देवाने योजिलं होतं. एखादं नुकसान देव बी घडवून आणतो चांगल्यासाठी. हालेलुया. वेळेच्या कमीमुळे मी ते बाकी वचन सांगत नाही, तर ते काय नुकसान आहे, कसं असतं ते सांगितलं असतं. त्याच्यानंतर तिथून बाहेर काढला आणि विकून टाकला. विक्री सुरू झाली याची. आणि योसेफ काय म्हणतो, ते कोणी योजिलं होतं? देवानी. माझी काय म्हणजे विक्री म्हणजे एक प्रकारचा तमाशा मांडलाय माझ्या जीवनाचा. इथं उभा करते, त्या लोकांनी विकत घेतला, तिथं पोती भरायला विकला. म्हणजे काय प्रकारे आमचं जीवन कवडी मोल. एका चांगल्या उन्नत आशीर्वादासाठी कधी कधी प्रभू असं पण योजितो सुरुवातीला. हालेलुया. त्याच्यानंतर पोतीफराच्या घरी विकला गेला, देवाने योजिलं होतं. एवढंच काय, पोतीफराच्या त्या बाईने त्याच्यावर खोटा नाटा आरोप घेतला, चरित्र खराब करून टाकलं त्याचं, म्हणे चांगला नाही हा. हे पण कोणी योजिलं होतं? प्रेज लॉर्ड. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची बरं का, कधी कधी असं होत राहतं देवाच्या खास करून सेवक लोकांबरोबर होत असत. तो योसेफ एक देवाच्या योजनेचा फार मोठा एक विशेष व्यक्ती होता. ते सर्व इस्रायली लोक त्यांनी तो वाचवणार होता. आणि म्हणून त्याच्यावर काय आरोप ठेवला? तो चरित्रहीन आहे म्हणे, घाण माणूस आहे, वाईट माणूस आहे. असं कधी कधी एखाद्या सेवकाविषयी तुमच्या कानावर जर आलं ना, तुम्ही त्याची शहानिशा चौकशी नीट करा आणि मग होला हो म्हणा, नाहीला नाही म्हणा. अन्यथा डायरेक्ट कोणीतरी म्हणतात तो चांगला नाही ना, मग तो चांगला नाही, असं नाही राहत. योसेफावर आरोप ठेवला गेला आणि तो आरोप सिद्ध होऊन लगे डायरेक्ट जेलमध्ये सुद्धा टाकलेला आहे त्याला. म्हणजे कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली, हा तो वाईट आहे. पण तो होता का? नव्हता. तो देवाच्या योजनेचा एखादा भाग असू शकतो. म्हणून आम्ही सावध असलं पाहिजे आमच्या कमेंट्स करताना. बोला हालेलुया. जेलमध्ये टाकला, देवाने योजना होती. आणि शेवटी हीच योजना पुढे त्याला फारो समोर घेऊन गेली आणि तो त्या देशाचा प्रधानमंत्री बनला. बोला हालेलुया. देवाची योजना कोणीतरी आपल्या कामासाठी वापरतंय, परंतु देव त्याला चांगल्यासाठीच करून घेतो.
आम्हाला घाबरण्याची गरज नाही. मी तर कायम मी पूर्वी लय घाबरायचो, मी फार टेन्शन मध्ये यायचो, अरे हे माझं वाईट करत येतो. आता मला पूर्ण विश्वास आलाय की माझं जर कोणी वाईट करायला आलं ना, तर देवाने पाठवलेलं आहे, तो देवाने पाठवलाय आणि हे वाईटच मला कुठेतरी चांगल्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. या खड्ड्यातून मी त्या पदावर जाऊन बसणार आहे. हे खड्ड त्याच्यासाठी देवाने फोडले. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक वचन वाचा, रोमकरास पत्र याचा 8 अध्याय 28 वचन वाचा. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना, म्हणजे त्याच्या संकल्पनाप्रमाणे बोलवलेल्यांना, देवावर प्रीती करणाऱ्यांना, त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना, देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. सर्व गोष्टी मिळून सुख दुःख, सन्मान अपमान, धिक्कार, चांगली अवस्था वाईट अवस्था, गरिबी आमिरी, असं एकंदर सारं येईन जीवनात. उन्हाळे पावसाळे, आणि मग त्याचं काय होणार आहे? शेवटी कल्याण होणार आहे. काही येऊ द्या, प्रभूवर मी प्रेम करतोय आणि त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेला एक व्यक्ती आहे, विषय मिटला, माझ्यासाठी सगळं चांगलंच होणार आहे शेवटी. बोला हालेलुया. बघा, या माणसाने याची कमजोर अवस्था घेऊन हा सभास्थानात मंडळीत बसला. याचं भलं झालं, याचा वापर करण्यात आला त्या मंदिरामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी, परंतु तरी त्याने माघार नाही घेतली आणि त्याचा फायदा झालेला आहे. शेवटी त्याला आशीर्वाद मिळाला. तिसरी शेवटची गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी बंद करतो. या माणसाचा जो हात बरा झाला, प्रभू येशूने बरा केला, तो कसा बरा केला? 13 वचन वाचा. मग त्याने त्या माणसाला म्हटले, तुझा हात लांब कर. हा तेव्हा त्याने तो लांब केला हा आणि तो बरा होऊन दुसऱ्या हातासारखा झाला. कसा बरा झाला? कसा बरा झाला? पागले ते वाचा, परत वाचा. मग त्याने त्या माणसाला म्हटले, तुझा हात लांब कर. तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो बरा होऊन दुसऱ्या हातासारखा झाला. त्याने लांब केलं. कसं येतं ते? कसं लांब केलं? ठीक आहे, त्याने लांब केला, ते पण त्याची एक कृती आहे, परंतु एक रहस्य आहे तिथं. कसा बरा झाला? हा, प्रयत्न पण आहे, तो पण त्याच्यावर एक चांगला संदेश घेऊ शकतो आपण. तो पण आहे आपण की स्वतः त्याने हात धुतो, बरेच येऊ शकते देवबाब. हा बरोबर आहे, विश्वासाने तर लांब केलाय, प्रयत्न केले, हे सगळं आहे. मला एक भेटलेलं सांगतो, हे पण फार महत्वाचं आहे. परात तुम्ही सांगितलं ते आता भेटलं, आता पुढच्या वेळेस ऐकायला भेटल. वचन सांगतं, तो हात कसा बरा झाला? तो हात त्याच्या दुसऱ्या हातासारखा झाला. किती बरा झाला आहे ना. आता वाळेल होता, सुकेल, आणि असं मोकळा व्हायला लागला, मोठा व्हायला लागला. नस नाड्या व्यवस्थित लगी वाढत चालला आहे ना. काहींचे हात खाजीगर भाऊचा एवढा जाड आहे, मजबूत आहे. मग ज्याचे त्याचे हात हातात त्याचं थोडासा बारीक हात आहे. मग आता ते म्हणते की प्रभू माझा हात आहे ना मजबूत कर. प्रभू म्हणते किती करायचा? म्हणते नाही खाजीगर भाऊ सारखा. मग आता हा हात एवढा मोठा आणि हा तो दुसरा, म्हणजे मुद्दा आणखी नाही तिथंच समस्या तीच आहे. तर हात जो सुकलेला होता हा मोकळा होऊ लागला, हा जाड होऊ लागला, किती मजबूत झाला. तर त्याचा दुसरा जो हात होता आणि त्याच्या जवळ, तो जेवढा मजबूत होता तेवढा हा झाला. जर असं झालं असतं की देवाने दिला आशीर्वाद, हा ठीक आहे जा हो मोठा हात मजबूत हो, मजबूत आता जगात लय मजबूत हात आहे साहेब. चालला चालला चालला, हे एवढा मोठा जाड हात कस काय मॅच होईल? आता पुन्हा त्याच प्रॉब्लेम, तिथंच येऊन फिरून फिरून पाहिल्याने हा कमजोर होता, हा कमजोर वाटत आहे. नाही,
प्रभू म्हणतो तुझ्या जवळचा जो जो नॉर्मल हात आहे ना, तुझ्या जवळचा अगोदरचा, तो जितका मजबूत आहे, जेवढा मोठा आहे, चांगला आहे, तेवढा हा होईल त्याच्या बरोबरीला. हालेलुया. आम्ही म्हणतो प्रभू मला आशीर्वाद दे, मला बरकत दे, माझी आर्थिक परिस्थिती चांगली कर, माझ्या लेकरा बाळांना चांगलं कर, माझ्या कुटुंबामध्ये शांती, प्रेम, आपुलकी, समाधान असं वातावरण दे, मला सुखी कर, मी जे काम हाती घेईन ते सिद्धीत जाऊ दे. हालेलुया. हे सगळं आम्ही म्हणत आहे की आमचे एकदम त्या सुकलेली अवस्था आहे, ही अशी चांगली कर. मग प्रभू आम्हाला म्हणतो किती चांगली करू. तुम्ही एकच शब्द, देवा मला भरभराट येऊ दे. भरभराट म्हणजे काय काय प्रकार आहे? किती ग भरभराट आहे? एलोन मस्क बनायचं आहे का? आहे की नाही? जगातला केवढा श्रीमंत माणूस आहे एलोन मस्क, तितकं कोणतं व्हायचंय कोणतं? मग तिथे सहन होईल का तेवढं? मग मी प्रभू मला भरभराट दे. किती? त्याचं माप काय? बरं कसं देईल देव? कोणत्या मापाने देईल मला? तर तुमचा जो दुसरा हात आहे ना, तो जेवढा मजबूत आहे तेवढं ही बाजू देव मजबूत करून देईल. लेकरं, परिवार, शांती, सुख, समाधान हे किती भेटन आम्हाला? तर या हाता इतका. मग हा हात काय आहे? हालेलुया. हा हात आत्मिक जीवन आहे. ही आहे माझी धार्मिकता आणि हे आहे माझा आशीर्वाद. ही धार्मिकता, हे आशीर्वाद. प्रभू म्हणतो तुझी ती धार्मिकता, तुझी ती आत्मिकता जेवढी तू आहे तुझ्याजवळ, मी तेवढे तुला आशीर्वाद देईल. मोजून मापून आहे ना. वचनामध्ये म्हटलंय, ज्या मापाने तू देशील त्याच मापाने तुला देण्यात येईल. मग ही बाजू, जी आत्मिक बाजू माझी जेवढी चांगली आहे, मी प्रार्थनेला जातोय, प्रभूच्या आज्ञा पालन करतोय, चर्चमध्ये आहे, चर्चच्या जिम्मेदाऱ्या उचललेल्या आहे, सगळं मी एकदम करेक्ट आहे. ते बघा, ही बाजू सुद्धा देव तुम्हाला ही सांभाळायची गरज नाही. त्या माणसाने स्वतः सर्जरी नाही केली नीट करायला, प्रभूने करून टाकली. प्रभू म्हणतो मी करेन. तू ही बाजू नीट आहे ना तुझ्याकडं, जेवढा मजबूत तू इकडे आत्मिक जीवनात, तेवढं इकडे मी मजबूत करेन. मग आम्ही काय करतो? आम्ही इकडे लक्ष देतोय फक्त, देवा हे माझं, हे माझं. प्रभू म्हणतो ते तू नको करू, ते मी करेन. तू तुझं हे आत्मिक जीवन लक्षात ठेव. तू पवित्र वाग, तू चांगला वाग, तू धार्मिक वाग, तू माझे वचन पालन करण्याकडे लक्ष दे. दाविदाला देव काय बोलला? नाथानाच्या द्वारे, नाथान संदेष्टाच्या द्वारे म्हणे, मी तुला आणखीन आशीर्वाद, आणखीन पाहिजे ते देणार होतो. आणखीन मी तुला भरपूर दिलं आणि आणखीन पाहिजे ते देणार होतो, परंतु तू परमेश्वराच्या दृष्टीने वाईट का वागला आणि त्याचं वचन तुच्छ का मानलं? मग आता ते सगळं कॅन्सल. आणि मग प्रभू काय म्हणतो? तुझ्या घरात मी तलवार चालवीन. तलवार तुझं घर सोडून जाणार नाही, म्हणजे भांडणं तडणं तुझं घर सोडून जाणार नाही, आणि तुझ्याच घरातून मी तुझा वैरी उभा करेन. म्हणजे काय? किती भयानक. त्याचाच मुलगा त्याचा वैरीचा. देवाच्या लोकांनो, आम्ही फार चुकतो. आम्हाला वाटतं आमचा मुलगा, आमची मुलगी सगळे व्यवस्थित आहे. प्रभू शिवाय कोणीच व्यवस्थित नाही. तो आत्मिक नाहीये, तो संस्कारी कधीच होऊ शकत नाही. हालेलुया. अरे त्याला देवाचं भय नाही, त्याला आईबापाचं भय कधी राहणार आहे? अरे त्याला आपले स्वतःचे आत्मिक कर्तव्य कळले नाही, त्याला पारिवारिक कर्तव्य कधी कळणार? ही बाजू इकडे लक्ष द्या. माझा परिवार प्रभूमध्ये आहे का? मी देवाच्या मार्गाने नीट चालत आहे का? मी कुठं गडबड तर नाहीये ना? स्वतःला नीट चेक करत राहा. मी देवाच्या आज्ञांचं पालन करत आहे का? मी मंडळीमध्ये आहे का? मी मंडळीचा भार वाहतोय का? फक्त मंडळीत राहून फायदा नाही, जिम्मेदाऱ्या पण उचलावं लागतील. उचल नाही, हे सगळ्यांना घेऊन चालणे, मंडळीचे जे काही कर्तव्य ते पूर्ण पार पाडणे. हालेलुया. मी आता मागे गेलो, त्या मागच्या ह्या राज्याला गेलो आणि सेवा करून आलो मागच्या आठवड्यात.
मुळात तुम्ही दिलेल्या मागच्या आठवड्याचं दान अर्पणाच्या बेसवर गेलो होतो. मुळात मला ते लागले नाही, ते पाळक साहेबांनी सगळा खर्च केला, परंतु मुळात तेच घेऊन गेलो होतो. जर त्यांनी नसतं दिलं तरी ह्या दानाच्या बेसवर मी ती सेवा करून आलोय. त्या लोकांना किती आशीर्वाद भेटला. भार उचलावं लागल. ही बाजू आम्ही सांभाळू, प्रभू म्हणतो मी तुझी बाजू सांभाळतो. हे क्लिअर आहे. कोणी तुम्हाला येईन म्हणून हे पाणी आहे आणि हे तेल आहे आणि याने होईल, कसं काय होईल? प्रभू म्हणतो आज्ञा पालन. शौल म्हणाला मी देवा तुझ्यासाठी ढोर जनावर यज्ञ करायला आणले. शमूएल म्हणतो यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे देवाला जास्त चांगलं आवडतं. हा माणूस बरा झाला. येशूने त्याला बरा करून टाकला. काय आज आम्हालाही आमची कमजोर अवस्था नीट करायची आहे का? कोणत्या क्षेत्रात तुम्ही कमजोर आहे आज स्वतः चेक करा. मला माहित नाही तुम्ही कोणत्या क्षेत्रात कमजोर आहे. की आपण आपले डोळे बंद करूया. तुम्हाला माहिती ना, पण तुम्हाला तर माहिती ना तुम्ही कोणत्या क्षेत्रात कमजोर आहात. मला माहित नाही.